ओम नमो भगवते वासुदेवाय. इतक्या सुंदर दिव्य विलोभनीय अशा वैकुंठामध्ये हे चारी कुमार पोचले. सहाही दरवाजे पार करून ते 7व्या दरवाजात तिथे आले आणि त्यावेळेस त्यांना असं दिसलं की त्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला हातात गदा घेतलेले दोन सारखंच समान आयुष्य समान वय असलेले देवश्रेष्ठ उभे आहेत की ज्यांनी बाजूबंद, कुंडल, किरीट इत्यादी अनेक आभूषणं स्वीकारलेली आहेत. त्यामुळे ते शोभूनही दिसतात आणि त्यांच्या चारही श्यामल अशा भुजांवर जे काही वनमाळा आणि फुलांच्या माळा बांधलेल्या आहेत तिथे भुंगे गुंजारव करतायत आणि त्यांच्या नागपुड्या फुरफुरतायत, डोळे थोडेसे लालसर झालेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर म्हणजे ह्या दोन्ही द्वारपालांच्या चेहऱ्यावर क्षोभाचं थोडस चिन्ह दिसतंय, थोडीशी खून दिसते, क्षोभाचा थोडासा राग दिसतोय. पण ते असं बघत असून सुद्धा हे चारी कुमार कोणालाही काही न विचारता, काही न सांगता त्याप्रमाणे पहिल्या 6ही द्वारातून ते आत आले. त्याचप्रमाणे याही 7व्या दारातून ते पुढे घुसले, पुढे गेले आणि त्यांच्या नजरेत तर सगळं सारखंच होतं. त्याच्यात कुठेही विषमता, भेदभाव असं काही नव्हता आणि अत्यंत मुक्त मनानं, निशंक मनानं ते सगळीकडे विहार करत होते. त्यांना कोणीही कुठेही अडवत नव्हतं, हटकत नव्हतं. बर, हे चारही कुमार पूर्णतः तत्वज्ञानी होते आणि ब्रह्मदेवाच्या सृष्टीतले वयोज्येष्ठतेप्रमाणे सर्वात पहिले होते, सर्वात ज्येष्ठ होते. तरी सुद्धा दिसायला 5च वर्षाचे दिसत होते. 5 वर्षाचं जसं शरीर असावं तेवढ्याच शरीराचे ते दिसत होते आणि निसंग असल्यामुळं दिगंबर वृत्तीने राहत होते. त्यामुळे त्यांना अशा निसंकोच रूपानं आत जाताना बघितल्यानंतर ह्या भगवंताच्या द्वारपालांनी भगवंताच्या शील आणि स्वभावाच्या विरुद्ध आचरण करून त्यांची टर ओढवायला सुरुवात केली, त्यांची थट्टा मस्करी करायला सुरुवात केली, उपहास उपरोध करायला सुरुवात केली आणि आपल्या हातातला दंड किंवा ती जी गदा होती ती पुढे करून त्यांना अडवलं. वास्तविक अशा कुठल्याही प्रकारच्या दुर्व्यवहाराला हे चारी कुमार पात्र नव्हेत. उलट त्यांचा असा दुर्व्यवहार करणं, त्यांच्याशी असं चुकीचं वागणं हा त्यांचा अपमान आहे आणि पर्यायानं तो भगवंताचाही अपमान आहे. पण तरी सुद्धा त्या दोन्ही द्वारपालांनी ते केलं आणि हे बघितल्यानंतर आपल्याला अत्यंत प्रिय असलेल्या भगवंताच्या दर्शनामध्ये हे दोघे आडकाठी आणतायत, विघ्न आणतायत असं बघितल्यानंतर चारही कुमारांचे डोळे रागानं लालसर झाले आणि ते त्यांना सांगायला लागले, द्वारपालांनो, की जे लोक भगवंताची अत्यंत मनोभावे सेवा करून, खूप मोठी सेवा करून त्या सेवेच्या प्रभावानं ह्या लोकात येतात, इथे राहतात, ते तर भगवंतासारखेच समदर्शी असतात. त्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेदभाव असत नाही, कारण भगवंत समदर्शी आहेत आणि तुम्ही तर त्या लोकांपैकीच एक आहात. पण मग असं असून तुमच्या ठिकाणी हा विषम भाव का आला? तुम्ही भेदभाव का दाखवताय? भगवंत स्वतः अत्यंत शांत स्वभावाचे आहेत, त्यांचा कोणालाही विरोध नसतो.
मग असं असताना इथे असं काय आहे की ज्याच्यामुळे तुमच्या चित्तामध्ये आमच्याबद्दल शंका निर्माण झाली? आम्हाला तर असं वाटतं की तुम्ही स्वतःच कपटी आहात आणि आत्मवत पश्यते सर्वत्र या न्यायानं आमच्याकडे सुद्धा तुम्ही शंकेखोर नजरेने बघताय, दुसऱ्यांबद्दल शंका घेताय. वास्तविक भगवंताच्या पोटामध्ये हे संपूर्ण ब्रह्मांड समाविष्ट असतं. त्यामुळे ह्यात राहणारे ज्ञानी लोक सुद्धा स्वतःमध्ये आणि भगवंतामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद मानत नाही. उलट सगळं एकच असल्याचा त्यांचा अनुभव असतो. त्यांनी उदाहरण दिलं की छोट्याशा घड्यामध्ये हवा असते, त्या घड्याच्या बाहेरच्या खोलीतही हवा असते आणि खोलीच्या बाहेर सुद्धा हवा असते. घडा फोडल्यानंतर घड्याची हवा खोलीच्या आकाशात विलीन जाते, हवेत विलीन जाते आणि चारी भिंती खोलीच्या पडल्यानंतर खोलीतली हवा, खोलीतलं आकाश बाहेरच्या आकाशात मिसळून जातं. घटाकाश मठाकाशात विरून जातं आणि मठाकाश महदाकाशात विरून जातं आणि तिथे कुठलंही वेगळेपण दाखवता येत नाही की ही हवा घटातली आहे, ही हवा मठातली आहे आणि ही हवा बाहेरची आहे. सगळे एकच असतं. हे जसं असावं तसं वैकुंठामध्ये राहणारे सगळे ज्ञानी लोक स्वतःमध्ये आणि भगवंतामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव ठेवत नाही. तुम्ही तर देवरूपधारी दिसताय, मग तरी सुद्धा तुम्हाला असं काय दिसलं की ज्याच्यामुळे भगवंतापासून आम्ही कोणीतरी वेगळे आहोत अशा प्रकारची बुद्धी तुमच्या ठिकाणी निर्माण झाली आणि आम्ही इथे आलो तर काहीतरी विपरीत घडेल अशी भीती तुम्हाला वाटली? खरं तर तुम्ही या भगवंतांचे पार्षद आहात, द्वारपाल आहात, भगवंतांचे वैकुंठनाथांचे निकटवर्ती आहात. पण एवढं साहचर्य लाभून सुद्धा, भगवंतांचा एवढा अखंड सहवास लाभून सुद्धा तुमच्या बुद्धीत काही सुधारणा दिसत नाही. तुम्ही अजूनही मंद बुद्धीत दिसताय आणि म्हणून तुमचं कल्याण व्हावं, आम्हाला त्याच्यातनं काही फरक पडणार नाही, तुमचं कल्याण व्हावं म्हणून आम्ही तुम्हाला योग्य तो दंड देण्याचा विचार करतोय. तेव्हा आपल्या ह्या मंद बुद्धीमुळं किंवा भेदबुद्धीमुळं जे काही दोष निर्माण झाले असतील त्याला या वैकुंठातून बाहेर काढण्यासाठी आता तुम्ही मृत्यूलोकात त्याच पापमय योनीमध्ये जा की जिथे काम, क्रोध आणि लोभ हे प्राण्यांचे, जीवांचे तीन मोठे शत्रू सदैव वास करत असतात. एवढं बोलणे मात्र आणि मग ते जे पार्षद होते ज्यांचं नाव जय आणि विजय होतं त्यांची काय अवस्था झाली पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.